केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये आदिबा अहमद हिने 142वा क्रमांक मिळवून राज्यात पहिली मुस्लिम महिला बनण्याचा मान पटकावलाय। आदिबा हिने मिळवलेल्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला आणि मामाला जाते, असे तिने सांगितले। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत यशस्वी होण्याची इच्छा असते, परंतु ती प्रत्यक्षात आणण्यात फार कमी विद्यार्थ्यांना यश मिळते। यंदाच्या वर्षी यवतमाळ जिल्ह्याच्या आदिबा अहमद हिने ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी ती राज्यातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी बनली आहे। आदिबाने देशात 142वा क्रमांक मिळवून यवतमाळ जिल्ह्याची आणि राज्याची मान उंचावलेली आहे। यामुळे आदिबाच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे। UPSCचा अंतिम निकाल 22 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाला। त्यामध्ये महिला उमेदवारांनी पुन्हा एकदा त्यांची मेहनत आणि संघर्ष सिद्ध करून दाखवलाय। देशात शक्ती दुबेने UPSC मध्ये अव्वल स्थान पटकावले, तर आदिबाने 142वा क्रमांक मिळवून एक नवीन टप्पा गाठला। आदिबाला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले असले तरी ती आता कुटुंबाच्या अपेक्षाही पूर्ण करणार आहे। आदिबा अहमदचे सुरुवातीचे शिक्षण पुण्याच्या आबेदा इनामदार सिनियर कॉलेजमधून झाले। आदिबाने त्या कॉलेजमधून BA पूर्ण केले। उर्दू आणि गणित या विषयात पदवी घेतली। नंतर UPSCची तयारी सुरू केली। तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला देताना आदिबा म्हणाली, मी 12वी नंतर ठरवले होते की मला UPSC उत्तीर्ण करायचे आहे। मला माझ्या मामाकडून प्रेरणा मिळाली, जे एका NGOचे सचिव आहेत। त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला या दिशेने पुढे जाण्याचे धाडस मिळाले। आदिबाचे वडील रिक्षा चालक आहेत आणि तिची आई गृहिणी आहे। त्या दोघांनीही आदिबाची जिद्द आणि चिकाटी बघून तिला पाठिंबा दिला। पहिल्याच प्रयत्नात UPSCच्या अंतिम यादीत आदिबाचे नाव आले नाही, म्हणून तिने प्रयत्न करायचे सोडून दिले नाही। तिने पुन्हा प्रयत्न केले, मात्र यावेळी आदिबाच्या कष्टाची चीज झाली आणि तिला यश मिळाले। ती म्हणते, या प्रवासात मला अनेक वेळा असं वाटलं की आता हे शक्य नाही, पण मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा आणि कठोर परिश्रमामुळे मी कधीही मागे पडले नाही। आदिबाच्या कुटुंबाने, मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले, तसेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले। राज्यात आदिबाच्या यशाबद्दल तिच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीने सिद्ध करून दाखवले आहे की जर आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते। माझ्या मुलीने जो इतिहास रचलाय याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे आदिबाचे वडील म्हणाले।